नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज। एका दमात भ्रष्टाचारी कोमात, सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन। भांडा फूड न्यूज, एका दमात भ्रष्टाचारी कोमात। मुंबई विमानतळावर कस्टमची मोठी कारवाई, 40 कोटींहून अधिक किमतीचे ड्रग्ज, सोने आणि परकीय चलन जप्त। मुंबई कस्टम झोन 3चे विमानतळ आयुक्तालयानं 23 ते 29 डिसेंबर 2025 दरम्यान मुंबई विमानतळावर तस्करी विरोधी मोठी कारवाई केली आणि कोट्यवधी रुपयांचे अंमली पदार्थ आणि इतर वस्तू जप्त केल्या। प्रोफाइलिंग आणि गुप्तचर माहितीच्या आधारे कस्टम अधिकाऱ्यांनी बँकॉककडून येणाऱ्या प्रवाशांकडून 8 प्रकरणांमध्ये 39.986 किलोग्राम हायड्रोपोनिक वीट NDPS जप्त केलं, ज्याची आंतरराष्ट्रीय बेकायदेशीर बाजारपेठेत किंमत अंदाजे 40 कोटींपेक्षा जास्त आहे। NDPS कायदा 1985 अंतर्गत या प्रकरणांमध्ये 9 प्रवाशांना अटक करण्यात आली। एका प्रकरणात 24 कॅरेट सोनं जप्त। या व्यतिरिक्त एका प्रकरणात 24 कॅरेट सोने किंमत अंदाजे 29.72 लाख 233 ग्राम जप्त करण्यात आले। 2 प्रवाशांकडून 58.54 लाख किमतीचे बंदी घातलेले ड्रग्ज जप्त करण्यात आले। इतर 4 प्रकरणांमध्ये 6 प्रवाशांकडून 1,65 लाखांपेक्षा जास्त किमतीचं परकीय चलन जप्त करण्यात आलं। कस्टम विभागानं सर्व प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला। मिळालेल्या माहितीनुसार मुंबई पोलिसांनी यावर्षी 814 कोटींपेक्षा जास्त किमतीचे ड्रग्ज जप्त केले। 2025 मध्ये मुंबई पोलिसांनी त्यांच्या कारवाई दरम्यान एकूण 1386 लोकांना अटक केली। वर्षभरात मुंबई पोलिसांनी एकूण 1096 ड्रग्जची संबंधित प्रकरणं नोंदवली। नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस हाय अलर्टवर आहेत। सर्व पार्ट्या आणि गर्दीच्या ठिकाणी लक्ष ठेवून आहेत। विशेषतः अंमली पदार्थ तस्कर आणि अंमली पदार्थांशी संबंधित पार्ट्यांवर बारकाईने नजर ठेवली जाईल। 1 जानेवारी ते डिसेंबर 2025 अखेरपर्यंत मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षानं मोठ्या प्रमाणात कारवाई करत अंमली पदार्थ विरुद्धचे आतापर्यंतचे सर्वात मोठं युद्ध सुरू केलं। यावर्षी मुंबई पोलिसांनी 7,372 प्रकरणं नोंदवून 814.90 अब्ज किमतीचे ड्रग्ज जप्त केले। मुंबई पोलीस झोन 3च्या पथकानं 850हून अधिक चोरीचे मोबाईल फोन, 1,89 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचे सोन्या चांदीचे दागिने त्यांच्या मालकांना परत केले। पोलीस आयुक्त देवेन भारती, जॉईंट CP सत्यनारायण चौधरी, अतिरिक्त CP विक्रम देशमाने, DCP कृष्णकांत उपाध्याय यांच्या नेतृत्वाखाली झोन 3च्या पोलिसांनी हरवलेले वस्तू परत मिळवण्यासाठी 3 महिने दिवसरात्र काम केलं। आज त्या परत केल्या। रहिवाशांनी त्यांच्या मौल्यवान स्मृतिचिन्हांना परत मिळवल्याबद्दल आनंद व्यक्त केला आणि मुंबई पोलिसांचे आभार मानले, असं म्हटलं। मुंबई पोलिसांनी त्यांना नवीन वर्षाची भेट दिली।